अहो हा. मी काय म्हणते, बरं वाटतंय का आता? खास बरं वाटत, सर्दी झाली, डोकं दुखत. मग उठा त्या का जरा, काहीतरी खाऊन घ्या ना. रात्री पण नाही काही खाल्लंय. काहीच गुजर गिळतच नाही तर करू काय. मग आता असं उपाशी राहिलं बरं होणार आहे का? हातापायाला जीव नाही, काहीच नाही. मग थोडस उठले असते. उठून बसा, तर मग जेवण वगैरे करा थोडस. उठून काय करू. दवाखान्यात जा. तर दवाखान्यात एकट्याला नाही जात ना. तुमचे ते मित्र येणार होते ना, त्यांनी नेलं असतं ना तुमच्या. मित्र आहे फिरला सपाटा, खायचे कोण कोणाची बाई. ज्याचं वजन त्यालाच उचलावं लागत, तर कोण कोणाचं नाही. फक्त फायद्याचे राहते मित्र. मग आता काय करायचं सांगा बरं. ते व तिला आजारी ते कुठं काही तांब्याचं डोकं लावून येईल. मग आता काय करायचं? तिने एखाद्या डॉक्टरला बोलून गेला. डॉक्टरला बोलू म्हणत्या. बोलो एखाद्या डॉक्टरला बोलतो. तो आमला नाही का सटकेल, हा त्या डॉक्टरला फोन करून सटकेल डॉक्टरला. त्याला करू का? फॅमिली डॉक्टर येतो. तो तुम्हाला अजून आजारी करून टाकी. नाही काय नाही करणार. त्याला ना चांगलं समजायचं मावाला आजाराचं. बरं करीन ना, पण तो करील ते लय सटकेल डोक्याचं डॉक्टर आहे. मग मला वाटलं अजून आजारी करायचं का तुम्हाला. अगं मी काय आधी 2 दिवसापासून काही खाल्लं नाही तुम्ही. अगं ऐक ना, मी काय म्हणतो, त्याला जर बरं वाटलं, त्याच्यानं नाही बरं वाटलं ना, तो चांगल्या दवाखान्यात पाठविलं मला. बर ठीक आहे, मी त्यांना फोन करते. फोन करते डॉक्टरला. हा. तू जेवली का ग? नाही जेवले अजून. हॅलो. हॅलो. हा सटकेल आहे ते अमोल डॉक्टर ना? अहो आडनाव सटकेल त्यांचं. अच्छा आडनाव सटकेल. मला वाटलं तुम्ही सटकेल म्हटले का त्या. नाही हो. हॅलो सटकेल डॉक्टर बोलता ना? ते यांची तब्येत लय खराब होती, येता का तुम्ही जरा घरी? यांची म्हणजे कोणाची? नवऱ्याची. माझ्या नवऱ्याची का? हा. मला वाटलं ठेवले. अरे नवरा आहे. नवरा आहे. डॉक्टर पाहिलं काय म्हणतो. मग तसं नावच सटकेल ना. येतात तुम्ही? येता? अगं बर या लवकर. बाबूरावच्या घरी. हा बाबूरावच्या घरी. हा ते ना नावाप्रमाणे चालत ते सटकेल नाव. म्हणजे जसं नाव आहे तसंच वागत आहे ना. हो डॉक्टर आले. ऐका ना, डॉक्टर आले. डॉक्टर अगं बाई येऊ जरा इकडे बोलव नका. डॉक्टर पकडून येऊ राहिले. खरंच. अरे भाऊ मला का बोकाटी बसवतो का? चेक करायला आलो मी. काय माणूस आहे बा आता सटकेल. इयरफोन आहे का? काय हे एक तुटलं माझं. म्हणजे मागून लावायचे का? नाही कानात घालेल. म्हणत होते पहा बाबा बोत असेल तुमच्या रिपेअर, नाही तर दुसरे का पाठव. तुका बोकाटी बसवतो का काय? काय ताप आला? तुम्ही डॉक्टरच आहे नक्की? सारखं गळत. काय गळत? सारखं गळत. गाळायचं नाही, आजार पडशील ना. हो सारखं चालू आहे रात्र दिवसाचं. आवाज नाही येतो हृदयाचा? ठोके पडत जास्त. लय बंद पडलं वाटतं हृदय. पडलं. हा. हॅलो. बोला. ते म्हणे बंद पडलं. हे तुमचं मशीन बंद पडलं. तुमचं मला नका चेक करू. त्यांचं नाही मशीन चालू की ते चेक करून घेतो ना. नाही चालूच आहे. आवाज त्यांचा आवाज निवराल तुमच्या याच्यावर चेक करतो. अगं पाव द्या पाव जरा थांबा. आणलं ते त्याच्या आईचा सेट केला अवघड आहे. त्याला कोण पैसे झाले आवर का? किती कोमल आवाज आहे तुमच्या हृदयाचा. तिकडे चेक कर म्हणे कोमल आवाज. चालू. हे डॉक्टरच आहे का? हा एवढंच आहे गावात. आणि काळ कोट घालून आलं. अरे सॉरी बहुतेक बंद पडले. बरं तरी मी ट्रीटमेंट करेन. टेन्शन हे जेड पण बंद पडले नाही. त्यांना बघा 2 दिवसापासून जेवेल नाही ते. ठीक आहे चेक करतो मी. जीभ बाहेर काढा. एवढे नाही, थोडी बाहेर जास्त काढा. धुयलच नाही वाटतं 2 दिवसापासून थोडं करा ते. उठेलच नाही मी. उठेलच नाही. काय उठेल मी? तुम्ही धुवायचा विषयच नाही ना. काय धुतलं मी? तोंड. बाकी सगळं धुयले ना. काय धुवायची गरजच नाही ना. म्हणजे काय करायलाच नाही ना. हा म्हणजे तुम्हाला बाथरूम वगैरे काहीच होत नाही त्याला? नाही काहीच नाही. सगळं बंद केलं. सगळं बंद केलं. खात नाही का तुम्ही? काहीच गेला गेला. बायको झाली ना,
मी खाय ना बायको काय घालली ना जेवण जेवण नुसती म्हणती वरचीवर खाता का काही बरं तीच घेते खाऊन नाक मग श्वास घ्या बरं एकदा नाका तू मग कुठे घेते हा हा घ्या श्वास घ्या घेतला का येतोय का आवाज बाई दूध पाजता केला काहीच खात हो मला कप होतो अहो, पण तुम्ही दूध पाजता का वेळच्या वेळ नाही दूधही नाही घेते काहीच नाही घेते मला तुमच्याकडे दूध नाही का दूध भरपूर आहे हो मग दूध पाजित नाही का काय झालं नाही कप होत मला ना नाही ती मला काय रोज म्हणते. अहो तुम्ही गाई म्हशीचं दूध पाजित नाही का त्यांना हो सटके डॉक्टर काही जातच नाही प्यायला खायला काय झालं सटके डॉक्टर तुम्ही माझं ऐका हो बघ माझ्या बायकोचा जीवलय बाव माझ्या बायको रोज म्हणते तुम्ही पेज जा दूध पण म्हटलं नको आगे कवर पिती हा पार तुम्ही इकडे बरोबर. कप झाला भाला कप हा, बरोबर बरोबर रोज म्हणते पेज जा सगळं गोळण्या पडत असतील ना खायच्या ते दुधाच्या नाही तिलाच माहिती तिला म्हणते तू तिकडे तू पे नाही तर पोहत मला काय करायचं बरोबर आहे म्हणजे ते दूध होतील का ते? मग आता खायलाच कोण नाही करणार कोण हा बरोबर मग मग तुम्ही खाते काय आता काय आता दिलं चौकट पाकट खाल्लं तर खाल्लं नाही तर फळावर चालू आहे आता मला काल कोणतं फळ खाल्लं होतं तुम्ही काल पपई दिली नाव हा कुठून आणली ती आमच्या जो पाक. आवडतले आणलो अच्छा केवढी तुम्हाला काय करायला नाही नाही मोठे असेल तर मग मला चेक करायला त्यांच्या पॉटेल प्रॉब्लेम आहे काही बघा ना चेक करून पहा बरं पालत उलट पाडा हा? बरं राहत मी चेक करतो खोकू नका मला त्रास होईल इकडे मला चेक करू दे मला डोकं लय दुखू राहिलं हो हा, ते थांबा एक मिनिट. म्हणा हा? म्हणा काय काहीतरी बोला ना हो. नाही करू नका म्हणा फक्त काय म्हणू तुमचं नाव काय माझं नाव बाबूराव हा तुमचं काय दुखत खाली हे दुखतंय काय दुखत नाका तो गळत काय कळत नाक डोकं दुखत हा सारखं रात्र दिवस सारखं गौ राहील रिचार्ज मारेल का तुम्ही काच आहे मोबाईलचा कोण तुम्ही म्हणजे रिचार्ज मारेल आहे का हा मग तर नाही दुखायला पाहिजे 3 महिन्याचा मारलं की 1 महिन्याचा मारलं नाही मी 9 महिन्याच मारितो डायरेक्ट चुकीचं आहे ना हा 9 महिन्याचा रिचार्ज मारल्यामुळे पोटाचा प्रॉब्लेम झालेला अच्छा मोबाईल हो. रिचार्ज मारायचा आणि पोटाचा प्रॉब्लेम लय मोठा प्रॉब्लेम कस काय हो कारण ते मोबाईल 9 महिन्याचा रिचार्ज मारला हा हे दिवस रात्र कंटिन्यू मोबाईलवर बसेल राहते हा मोबाईल पाहता पाहता यांना पित्त झालं आणि हा. पित्तामुळे झालं पोट दुखू राहिलं अरे आलं का लक्षात? हा विषय राहतो यांची जागृत झाल्यामुळे पित्त उकळलं पोट दुखलं हा सगळा भ्रम आहे ना हा सगळी जी माया रचली गेली ना मोबाईल रिचार्ज मुळे तुम्ही मोबाईल रिचार्ज करायची तुम्हाला काही गरज नाही त्यांना म्हणत रिचार्ज होते मोबाईल वापरू नका एवढा म्हणून आता तुम्ही एक रात्रंदिवस बघत हा मोबाईल हा मोबाईल हवाले करून द्या आता हा घेऊन जा हा. नकोच आहे त्यांना मोबाईल सारखं दुखायचं काय मी पाहतो कुठे विकायचं काय हा. विकायचं मी तुम्हाला आणून देईल काय 10-5 आणून देईल बर चालेल. आणि चष्मा वापरू बरे नका होते. चष्मा मुळे डोळे जातात त्यांचा नंबरचा आहे हो तो हा तेवढं चष्मा. राहू द्या मला राहू द्या तो चष्मा नंबरचा आहे ना नाही, त्यांना मी- दिसणार नाही मग दुसरा आणून देतो 10-20 रुपयाचा तिकडून बाजारातून त्यांनी दिसल काय नाही पोट बरं होऊन दे मग कधीपर्यंत बरं होते कारण ते दुसऱ्याचं पोट पाहते ना हा वाढलेलं हा त्याच्यामुळं हा चष्म्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळा अरे देवा हा जेव्हा चष्मा मी घेऊन जाईल त्यांना नॉर्मल चष्मा आणून देईल तर मग त्यांना पोटच दिसणार नाही लोकांची कारण तो चष्मा काळा राहील हा मग हे त्याचे बरं होऊन जाईल असं हा, होईल. बरे डॉक्टर. होऊन जातील ना लवकर डॉक्टर तू सटकेल कुठे शिकला रे हा? शिकला कुठं तू अवदासवाडीला हा? अवदासवाडीला हा का कोणती वाडी अवदासवाडी अवदासवाडी कुठं आली होई केरसोनवाडी शेजारी बरोबर रे भाऊ बरोबर हा. म्हणूनच चांगली डिग्री भेटेल चांगलं तर जाऊ तसं धावाला कशाचा पेशंट तपासायचा हा एक इयरफोन तुटला माझा हा तपास हा ते मोबाईल घेऊन चालले नाही तापच नाही तुटला मग? येला मी एक पेशंट चेक करत होतो ते नेमकी खवळलं इतकं चिडलं की तिने माझी हेच तोडून टाकली बरोबर पेशंट अवघड राहते हा अहो तुम्ही पण उठा ना अगं उठव तुमचा मोबाईल घेऊन चालले ते. नाही अगं पित्त धर ना. झालं ना त्यांना. अगं उठव ना मला हे बघा तुमचा मोबाईल घेऊन चालले चष्मा घेऊन झालं म्हणून तुम्ही एक मिनिट ऐका तुमचं हृदय दाखवा मला मला अरे काय भाऊ त्यांना check करा. डॉक्टर आहो तुम्ही तिचा काल मला चेक मला check करतोय बाबा ते. करता काय खरं बा अहो हे मला म्हणत होते तुम्हाला चांगलं डॉक्टर बघा म्हणून हा कुठून डॉक्टर आणला अहो मी काय म्हणतोय तुमचं अगं आयला
आजूला बावरला याच्यावरल्या उलट्यावरल्या. त्यांनी हा. काय तुमचा मोबाईल न्या. बरोबर. हा तुम्हाला कसं काय माहिती? मग तू त्याच्यावर 30 डिग्री कमावली ना. फक्त हा. जुलाब होणे आणि उलट्या करणे. हो नाही, जुलाब जर होत नसेल ना तर मी चालू करून देतो. हा का? पण थांबवत नाहीत मला, हा, हा. फक्त चालू करते. कोणता डॉक्टर आहे बाई, कुठून भेटला तुम्हाला? माझे काय नाही अशा मिरच्या आहे ना, तुम्ही 1 किलो मिरच्या खायच्या, जुलाब चालू होऊन जाणार 100% गॅरंटी. देवा. दाखवा तू तुम्ही. असं कर जा भाऊ, रस करून अहो, घ्या. माझं नाही दुखत डॉक्टर, त्यांचं दुखत. आपण आलोच त्यांचं check ए, तू करून. रात्री आंबरस घालता लय पिवळी आली हा, होती ना. ते पाहू द्या मला. मला नाही जाऊ दे काय- घे चेक करून. मला पोट चेक करून द्या तुम्ही. नाही नाही नको मी. अहो मला पाहू द्या. नाही मी बरी आहे, मला काही नाही झालं. पहा हे तुम्ही. set केलं आणि- बरं, नाही, यांचं इन्फेक्शन होईल बरं का तुम्हाला परत. नाही होत. यांना चेक करून घेऊ द्या. घे एकदा तापस. नाही नाही नको मला काही. सटकेल डॉक्टर चांगला हा. आहे. नको नको तो लई सटकेल दिसतो. मी चालले, मला नको तो डॉक्टर. तुम्ही बरं डॉक्टर बघा त्याला. मावालच करा क्लिअर. तिचं पाहू द्या. माझा मोबाईल आहे, मला ते काय- पोट मोबाईल- दुखल तुमचं. नाही नाही मा तुम्ही नाही. मोबाईल घेतेच कशाला? पोट दुखल ना तुमचा त्यांचं. मोबाईल घेऊन चालला असं का? ना करू मावल लय नाही नाही येडवले का काय? वगैरे चालू लागला. हो काही गोळ्या गाड्या हाय ते गोळ्याची काय गरज आहे तुम्हाला? नाही का? झाले ना तुम्ही ते? फक्त मोबाईल पाहायचा नाही देत ना. हा आपाप त्याच्या बरी होती. हा दूध पाजत त्यांना. या या तुम्ही या. दूध पाजा बर का काच म्हशीचं. हा येडा म्हैस गाची म्हणजे गाई आहे आमच्याकडे. गाई आहे. पिळायला कोण नाही. Yes. हे आहे ना, कोण तिला नाही जमत. नाही का? हाय, हाय. कोणतं बरं, सटकेल डॉक्टर आणलं तुम्ही? तेवढं फी देऊन टाक. फोन पे करतो. नाही तुम्ही नाही घेऊन करत. चाललोय. मला गायच्यात घ्यायला पैसे नाही. हा देईल तुम्हाला. ए ऐक दे दे काढून तावली. नाही, परवाच्या दिवशी या, चाल तुला काढू. पुढे 1 रुपया नव्हता माहिती. अरे तो घेईल मोज. त्याने तुमचा इलाजच नाही केला. अरे आणा तावली काढून. मग तो आले काढून आणून दे. हा. काय काढून आण? पैसे त्याला कपड्यात ठेवले ना. हा द्या ना, द्या ना. वगैरे आणा कोण काढून आहे? तावली. बस, थांबा मी आणते. दे काढून दे त्याला. ते सोन्याचं असेल गळ्यातलं ते दे. हा, बरं. नाही यायला का तुका डॉक्टर आहे का काय काढता? नाही, माझ्याकडे आहे तो बी बिझनेस ना. आता गेली माय बाई काढायला. थांब आता काढत चल. दम नाही झाला तुला. नाही. हा, बस खाली बस. कुठं बस? काय रे, तू लग्न केलं का नाही तो? पोरगी द्यायला पाहिजे कोणी. हे घ्या पैसे. हा, घे आता घे. कुठे पैसे? एका धर राहतात घ्या ना. घाल गपचे तिकडे जाऊन मोज. पैसे कुठे? तू घाल रे खिच्यात. कोणत्या खिशात घालू? हे असं सटकेल आता पाहिजे. त्याने जसा इलाज केला तसंच. तसेच देईल ना तुला ती काढून. धरा 1 मिनिट पैसे. नाही राहू द्या धरा, तुम्हाला. तुम्ही हातात धरा, मी राहू द्या तुम्हाला. एवढे आम्हा तुमचे पैसे कशाला उगाच घ्यायचे? लग्न झालं. परत फोन नका करू मला. लग्न झालं का? तुमचं एवढं रिपेअर केलं ना, फोन नका करू मला. एवढ्यात परवडत नाही. 4-5 हजारात विकल तो मोबाईल तुमचा. हा या मग. हे, डॉक्टर होता. अगं डॉक्टर सटकेल. डॉक्टर गावात नाही का तुला माहित नाही का गावात? तुम्हाला सटकेल डॉक्टर भेटला. गेला तुमचा मोबाईल घेऊन गेला. हा कुठे नाही जायचा. तो 8-5 दिवस ठेवेल. मला बरं वाटलं का देऊन टाकील तो म्हणा मोबाईल पाहतो तू सारखा. तुम्ही तर उठून बसले म्हणजे तो आला तर खरंच बरे झाले. कुठे उठून बसलोय? हा. मग त्याचा काय हाताचा गुण आहे का? मला बरं वाटलं आता. मोबाईल न्याला, चष्मा न्याला आणि म्हणे बरं झालं. जाऊ दे नेऊ दे. 8 एक दिवस मी जातो दवाखान्यात त्याच्या. घेऊन येतो मोबाईल आणि चष्मा. असे बरे झाले असते. माहित असतं तर मीच मोबाईल आणि चष्मा घेऊन गेले असते ना तुमचा. हा ते बरं वाटलं असतं. मग पण हे फुकाडाचा 200-400 रुपये त्याला द्यावं लागते.